नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता दामिनी प्रियाला विलास मर्डर केस याच्यामध्ये फसवणार ही गोष्ट आता प्रियाला कळताच प्रियाने घेतली कोर्टामध्ये कलाटणी. आणि त्याचबरोबर इथे अर्जुनने प्रश्न विचारल्यानंतर प्रियाने साक्षीची बाजू न घेता इथे आता कोर्टामध्ये माफीचा साक्षीदार होण्याची केली मागणी. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता कोर्टामध्ये प्रिया कितीतरी वेळा खोटं बोललेली आहे. तरीसुद्धा इथे आता अर्जुनने प्रत्येक वेळेला कोर्टामध्ये पुरावे सादर करत इथे साक्षीने सादर केलेले पुरावे आणि प्रियाचा खोटारडेपणा वेळोवेळी पुरावे सादर करत सिद्ध केलेला असतो. यावेळीसुद्धा प्रेक्षकांनो तेच झालेलं असतं. म्हणजे इथे आता अर्जुनने कोर्टामध्ये असे काही पुरावे सादर केलेले असतात ज्याच्यामुळे प्रियाची पूर्णपणे वाट लावण्यात आलेली आहे. इथे आता प्रियाने मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिल्यानंतर तिला खूप आनंद झालेला असतो. तिला असं वाटत असतं की आपण खूप मोठं काम केलेलं आहे, या सगळ्यातून माझा बचाव होईल. पण प्रेक्षकांनो, मधुभाऊ निर्दोष असताना ते 2 वर्ष विनाकारण प्रियामुळे त्यांनी शिक्षा भोगलेली आहे. त्याच्यामुळे आता इथे प्रियाला तर तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी अर्जुन प्रयत्न करणारच. आणि त्याने कोर्टामध्ये प्रियाची आता छान पद्धतीने वाट लावलेली असते. साक्षी आणि प्रियाची आधीपासूनच ओळख आहे असे पुरावे त्याने सादर केलेले असतात. तर इथे कॅफेमध्ये आता प्रियाने साक्षीकडून पैसे घेतलेल्याचा व्हिडिओ इथे आता शूट झालेला असतो. आणि ते फुटेज अर्जुनने खूपच जास्त हुशारीने ते मिळवलेलं असतं. ते फुटेज आता कोर्टामध्ये जज साहेबांच्या समोर आणि संपूर्ण लोकांच्या समोर सादर केल्यानंतर इथे आता प्रियाची हवा टाईट झालेली असते. साक्षीसुद्धा घाबरलेली असते आणि प्रियाची पूर्णपणे वाट लागलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे जे फुटेज आता मी सादर केलेलं आहे, हे विलासच्या मर्डरच्या 15 दिवसाआधीचं फुटेज आहे. तुम्ही जर बघाल तर इथे आता प्रिया आणि साक्षी दोघीजणी एकमेकींबरोबर किती आता कम्फर्टेबल होऊन बोलतायत. याचाच अर्थ त्या दोघीजणी आधीपासूनच एकमेकींना ओळखतात, हे अर्जुनने आता सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे प्रिया आता साक्षीकडून तिच्या कामाचे पैसे घेत असते आणि ती बोलेल ते काम ती करत असते. आणि ज्या वेळेला साक्षीने विलासचा खून केला त्यावेळेला सुद्धा प्रिया तिथे होती. ती लपून बसली होती. तिने हे सगळं काही प्रकरण बघितलं. तिने मधुभाऊंच्या डोक्यामध्ये वजनदार वस्तूने हल्ला केला, मधुभाऊंना इथे बेशुद्ध केलं आणि त्यानंतरला आय विटनेस म्हणून साक्षीला वाचवण्यासाठी इथे आता मधुभाऊंच्या विरोधामध्ये तिने खोटी साक्ष दिली आणि ह्या प्रकरणामध्ये अडकवलं. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता प्रियाचा आणि साक्षीचा मोबाईल घ्या. त्याच्यावरून तिने कितीतरी पैसे तिला ट्रान्सफर केलेले आहेत तिचे इथे बँक स्टेटमेंट तुम्ही चेक करा. बँक स्टेटमेंटमध्ये तुम्हाला इथे आता काय खरं आणि काय खोटं हे सुद्धा कळेल. अर्जुनने आता बरेचसे मुद्दे मांडलेले असतात. इथे प्रिया साक्षीकडून कामाचे पैसे घेत असते आणि ते बोलेल ते काम करत असते, हे अर्जुनने आता सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे आता प्रियाच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. आणि त्याच्यामध्ये सायकोलॉजीच्या अंडर जी काही चौकशी करण्यात आलेली असते त्याचा रिपोर्टसुद्धा आलेला असतो. आणि जेव्हा अर्जुन तो कोर्टामध्ये सादर करतो तेव्हा अर्जुन म्हणतो की या रिपोर्टनुसार जर तुम्ही बघाल तर सायकोलॉजिस्ट यांचं असंच म्हणणं आहे की प्रियाने कोर्टामध्ये दिलेली साक्ष ही खोटी आहे, म्हणूनच ती एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर हे खरं देत नाही आहे आणि वारंवार ती एक सत्य लपवण्यासाठी आता अजून खोटं बोलत आहे. म्हणजे खरं ती बोलतच नाही आहे, वारंवार खोटं बोलते, एक खोटं लपवण्यासाठी अजून एक खोटं. आणि म्हणून सत्य काय आहे ते अजूनपर्यंत बाहेर आलेलं नाही आहे. कदाचित प्रिया ही आय विटनेस नसू शकते, कारण तिला खरं काय झालं आहे, खरं काय घडलं आहे हेच माहिती नाही आहे. असा रिपोर्ट आता सायकोलॉजिस्ट यांनी तयार करून दिलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, प्रियाची चांगलीच अर्जुनने कोर्टामध्ये वाट लावलेली असते. त्यामुळे दामिनी देशमुख खूपच जास्त चिडलेली असते.
त्यानंतरसुद्धा दामिनीचं असंच म्हणणं असतं की मग काय झालं, तिने जर तिच्याकडून पैसे घेतले तर काय झालं, तशी ती आश्रमामध्ये राहत होती, ती कॉलेज करत होती, मग तिला लागले असतील तर तिने घेतले. मग याचा अर्थ असा होतो का की म्हणजे मधुभाऊंनी खून केलेला नाही आहे आणि साक्षीने खून केला आहे, असा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, बरं ठीक आहे, आता आमचंच नाणं खोटं आहे म्हटल्यानंतर मी अजून काही बोलूसुद्धा शकत नाही, नाही का तन्वी? असा अर्जुन आता प्रियाला टोमणा मारतो आणि म्हणतो, ठीक आहे, मधुभाऊ निर्दोष असल्याचे पुरावे आतापर्यंत मी खूप सादर केले, पण तुम्ही एक तरी पुरावा सादर केलात का की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी कुठे होती, असा एक तरी पुरावा सादर केलात तुम्ही? याचा अर्थ काय होतो? आणि जर साक्षी जेव्हा विलासचा खून झाला त्यावेळेला आश्रमात नव्हती तर मग ती कुठे होती हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला खोटे पुरावे सादर करावे का लागत आहेत? बरोबर की नाही? जर ती एखाद्या ठिकाणी कुठेतरी गेली आहे आणि तेव्हा विलासचा खून झाला तेव्हा ती आश्रमामध्ये जर नव्हती तर मग हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला खोटे पुरावे सादर का करावे लागत आहेत, असं अर्जुन आता म्हणतो. त्यावेळेला इथे प्रिया आता खूपच जास्त गप्प राहिलेली असते. दामिनी देशमुख टेन्शनमध्ये आलेली असते. त्यानंतर अर्जुनने आता सगळे पुरावे हे सिद्ध केलेले असतात की बघा, हे सगळे खरे पुरावे आहेत मधुभाऊ निर्दोष असल्याचे. मधुभाऊनी विलासचा खून केलेलाच नाही आहे, त्यांना विनाकारण या प्रकरणामध्ये फसवलं जात आहे. प्रिया आणि साक्षी या दोघीजणी आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत आणि त्यामुळे हा मधुभाऊंच्या विरोधामध्ये रचलेला प्लॅन आहे. त्यांना फसवण्यासाठी हे सगळं करण्यात आलेलं आहे. हे खोटे साक्षीदार, हे खोटे पुरावे फक्त आणि फक्त मधुभाऊंना ते इनोसंट असताना देखील या प्रकरणामध्ये फसवण्यासाठी सादर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे दामिनी देशमुखकडे आता असा एकही पुरावा नसतो की ज्याने हे ती सिद्ध करेल की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी ही आश्रमामध्ये नव्हती तर ती कुठे होती, असं सिद्ध करणारे एकसुद्धा पुरावा हा त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता दामिनी म्हणत असते की अर्जुन सुभेदार त्यांच्या परीने पुरावे सादर करतायत, पण आता ते खरेच आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे जज साहेब, ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांचं जर असंच म्हणणं असेल की आत्तापर्यंत मी एवढे पुरावे सादर केले पण ते खोटे आहेत, असं जर त्यांचं म्हणणं असेल ना, तर मग मला एक काम करायचं आहे, तुम्ही मला परमिशन द्या, मला लाय डिटेक्टर टेस्ट करायची आहे. लाय डिटेक्टर टेस्टमध्ये जर इथे प्रियाने दिलेली उत्तरं ही जर खरी आली तर मग असं समजायचं की ती खरं बोलते, आणि जर एका तरी प्रश्नाचं उत्तर हे तिने खोटं दिलेलं आहे पण ती सांगत आहे की मी खरं बोलते, मी सत्य बोलते, तर ते सुद्धा आपल्याला कळेल. आता बघूया किती प्रश्नांची उत्तरं बरोबर येतात आणि किती प्रश्नांची उत्तरं चूक. तेव्हा इथे अर्जुनने आता परमिशन कोर्टाकडूनच डिरेक्टली मागितलेली असते की लाय डिटेक्टर टेस्ट ही होणारच. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता कोर्टाने सुद्धा परमिशन दिलेली असते. त्यामुळे इथे आता प्रियाचा खोटाडेपणा रविराज काकांना सुद्धा कळलेला असतो, कारण त्यांनी तो व्हिडिओ बघितलेला असतो ज्याच्यामध्ये साक्षी प्रियाला पैसे देते आणि त्यानंतर इथे अश्विनच्या समोरसुद्धा आता प्रियाचं सत्य आलेलं असतं. तेव्हा ज्या प्रियावरती तो इतका आंधळा विश्वास ठेवतोय, जे रविराज काका आपल्या मुलीवरती इतकं वेड्यासारखं प्रेम करतात, आंधळा विश्वास ठेवतात, ती मुलगी, ती बायको आपला विश्वासघात करते की काय, अशी भावना आता दोघांच्या मनातसुद्धा आलेली असते. त्यामुळे इथे अश्विनसुद्धा टेन्शनमध्ये आलेला असतो आणि रविराज काकासुद्धा. त्यामुळे इथे अर्जुनने साक्षी आणि प्रियाची दोघींची वाट लावलेली असते. साक्षीला सुद्धा तो वारंवार विचारतो की ज्या वेळेला विलासचा खून झाला, ठीक आहे मी मान्य करतो की तुम्ही तिथे नव्हता, मग तुम्ही कुठे होता? म्हणजे एका दिवसातले 2 तास तुम्ही कुठे होता हे तुमच्या लक्षातच नाही आहे. म्हणजे इथे प्रियाच्या व्यवस्थित लक्षात आहे की विलासने इथे आता मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न नाही केला, पण मधुभाऊंनी त्यांच्यावरती अटॅक केला. मधुभाऊ काही गुंड प्रवृत्तीचे होते. मधुभाऊंसारखा इनोसंट माणूस मी आत्तापर्यंत बघितलेला नाही आहे, आणि तो विलास ज्याला मधुभाऊंनी गोळी मारली तो एक क्रिमिनल आहे, आणि क्रिमिनलकडे बंदूक असते, एक समाजसेवा करणाऱ्या व्यक्तीकडे कधीच इथे पिस्तूल नसते, असं अर्जुन आता म्हणतो. त्यानंतर लाय डिटेक्टर टेस्टची परवानगी मिळाल्यानंतर दामिनी देशमुख ही प्रियावरती चिडलेली असते. ती म्हणत असते की मला आधीच माहिती होतं की सायकोलॉजीच्या अंडर जेव्हा तुझी चौकशी झाली होती तेव्हाचा रिपोर्ट काय येईल ना, ते सुद्धा मला कळलं होतं. खाल्लीस ना माती, सगळ्या प्रश्नांची उत्तरं खोटी दिलीस ना, हे सत्य मला अर्जुनने सांगितलं नाही, पण मला कळलं होतं की त्याच्याकडे खूप मोठा पुरावा लागला आहे, आणि म्हणून तर तो एवढा खुश होता, त्याची बायको सायली एवढी आनंदी होती, ते मला आधीच कळलं होतं. म्हणून मी तुला विचारलं की तू काय बोलली आहेस, खरं बोलली आहेस की खोटं बोलली आहेस?
किती माती खाल्लीस मी आधीच विचारलं होतं ना, मग खरं मला का नाही सांगितलंस? प्रिया मात्र शांत बसलेली असते. महिपत म्हणत असतो की ए प्रिया, ए चिचुंद्री, जर तुझ्यामुळे माझी मुलगी साक्षी जर जेलात गेली ना, माझ्या बंदुकीमधल्या पहिल्या गोळीवरती तुझं नाव आहे. सोडणार नाही तुला. एका गोळीमध्ये तुला ठार करून टाकेन, कळलं का? तेव्हा इथे प्रिया आता घाबरते. तिला असं वाटतं की या प्रकरणामध्ये आता मी चांगलीच शेकली जाणार आहे. आता काही माझं काही खरं नाही आहे. अर्जुनने सायलीला आता इथे वचनच दिले, मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करणार आणि घरी घेऊन येणार. ते वचन पूर्ण करण्यासाठी आता अर्जुन वाटेल ते करेल. आणि त्याचमुळे इथे प्रेक्षकांनो आता प्रिया खूपच जास्त घाबरलेली असते. मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत असताना साक्षीबरोबर अर्जुनने प्रियाची वाट लावलेली असते, ही गोष्ट तिच्या आता लक्षात येते. त्याच्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता प्रिया म्हणते, करू तर काय करू? रविराज काका तिच्याशी बोलणं बंद करतात. अश्विनसुद्धा विचारत असतो की तन्वी, तू खरंच काही चुकीचं केलेलं नाही आहेस ना? काय केलं असशील चुकीचं तर तसं सांगा. तरीसुद्धा प्रिया काही बोलत नाही. तेव्हा अश्विनसुद्धा तिच्याबरोबर थोडं डिस्टन्स मेंटेन करतो. त्यानंतर इथे आता प्रेक्षकांनो खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली प्रिया आता विचार करते, काय करू? स्वतःला वाचवण्यासाठी मला आता काहीतरी करायला हवं. त्याच्यामध्ये इथे आता दामिनी देशमुखसुद्धा प्रियावर फार चिडलेली असते. ती म्हणते, लाई डिटेक्टर टेस्ट केल्यानंतर तू खोटं बोलतेस ना हे त्यांना एका मिनिटात कळेल. त्याच्यामुळे आता काहीतरी करावं लागेल. आता मी कोर्टामध्ये ना तुलाच उलटसुलट प्रश्न विचारेन, तुझ्यावरती रागवेन. ते सगळं तू जरा सहन कर. तुला आता मी जाब विचारेन, तुला ओरडेनसुद्धा. त्याच्यामुळे ना तुला हे सगळं सहन करावं लागणार आहे. हे बघ, साक्षीला वाचवण्यासाठी हे सगळं केलंस ना, मग साक्षीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सुद्धा तुला काही आरोप स्वतःवरती आता घ्यावे लागणार आहेत. तेव्हा इथे आता प्रिया म्हणते, का पण? म्हणजे तुम्ही विनाकारण या प्रकरणामध्ये मला फसवणार का? तेव्हा आता दामिनी म्हणत असते, मग पैसे कसले घेत होतीस? पैसे कसले मिळत होते तुला? इथे आता साक्षीच्या विरोधामध्ये काही बोलायचं नाही, मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिलीस, त्याचे पैसे मिळत होते ना. मग त्यासाठी जर तू तुझ्या जन्मदात्या वडिलांना तू बघितलं नाहीस, पण ज्या वडिलांनी तुला लहानाचं मोठं केलंस त्या मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष देऊन मोकळी झालीस ना, एका मिनिटाचा सुद्धा विचार केला नाहीस. मग आता भोग, तुझ्या कर्माची फळं आता तू भोग. तुला आता काही प्रश्न मी विचारेन, त्याच्यावरती तुला ओरडेनसुद्धा, पण तुझ्यावरती काही येणार नाही. तू तयारीत राहा फक्त. तेव्हा तरीसुद्धा इथे प्रिया आता घाबरलेलीच असते. तेव्हा कोर्टामध्ये आता हेअरिंग असल्यानंतर इथे दामिनी देशमुख प्रियाला उलटे सुलटे प्रश्न विचारते. कारण आता या प्रकरणामध्ये प्रिया कशी दोषी आहे हे आता फक्त दामिनीला दाखवून द्यायचं असतं. कारण तिला अर्जुनचा प्लॅन कळलेला असतो. तिला कळलेलं असतं की इथे अर्जुन आता प्रिया कशी गुन्हेगार आहे, तिने कसे पैशांसाठी कामं केलेली आहेत, मधुभाऊंच्या विरोधामध्ये तिने खोटी साक्ष दिले, हे एकदा का सिद्ध झालं की आय विटनेस म्हणून तिची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये, असा इथे अर्जुनचा जो काही प्रयत्न असतो तो तिला कळलेला असतो. त्यामुळे ती आता इथे प्रियालाच ओरडत असते की सत्य तू का नाही सांगितलंस, असे ती आता उलटे पालटे प्रश्न प्रियालाच विचारत असते. प्रियाला या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न करत असते. प्रियाच्या ते लक्षात येतं आणि प्रिया म्हणत असते की नाही, आता मी शांत बसणार नाही आहे. तेव्हा ती म्हणते, जज साहेब मला माफ करा, अर्जुन मला माफ कर, खरंच मी तुला इथे आता मनापासून सॉरी म्हणते, मधुभाऊ मला माफ करा. आणि ती म्हणते, जज साहेब मी कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली होती, प्लीज मला माफ करा, कारण मला महिपतने तशी धमकी दिली होती, मारण्याची धमकी, आणि म्हणूनच मी मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली. पण आता मला माफीचा साक्षीदार व्हायचा आहे, प्लीज मला माफीचा साक्षीदार होऊ द्या. मला तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागायची आहे आणि ह्या कोर्टाला मला सत्य सांगायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, फायनली तुझं डोकं ठिकाणावरती आलं, तुझी अक्कल ठिकाणावरती आली. बोला आता, आत्ताच्या आता प्रश्नांची उत्तरं द्या. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की विलासचा खून हा साक्षीनेच केला आहे, याच्यामध्ये आता कुणाचीही चुकी नाही आहे, आश्रमातील एकाची सुद्धा चुकी नाही आहे, तरी ते महिपतची चुकी आहे आणि साक्षीची चुकी आहे. साक्षीनेच विलासचा खून केला आहे. मधुभाऊ निर्दोष आहेत, पण मी खूप घाबरले होते आणि म्हणूनच मी मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली आहे. हे सत्य आता सगळ्यांना कळलेलं असतं. त्यामुळे इथे मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात. प्रियाला फसवणारी आता दामिनी तोंडावरती पडलेली असते. त्यामुळे इथे आता साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळतेच, पण प्रियाने सुद्धा मधुभाऊंना इथे निर्दोष असताना देखील मुद्दामून तिने जेलमध्ये पाठवलेलं असतं. त्यामुळे इथे साक्षीला सुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा आता मिळालेली असते. त्याचबरोबर मधुभाऊंनी
कुठलीही चूक केलेली नाही आहे, मधुभाऊ निर्दोष आहेत, असे कितीतरी पुरावे अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेले असतात. आणि फायनली जेव्हा इथे सगळं प्रकरण आता प्रियावरती शेकणार असतं, दामिनी देशमुख तिला या प्रकरणामध्ये फसवणार असते, तेव्हा इथे प्रियाचे डोळे उघडतात आणि ती सत्य आता सगळ्यांना सांगते. त्यामुळे इथे साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळालेलीच असते, पण प्रियाला इथे 50,000 रुपये दंड आणि खोटं बोलली म्हणून तिलासुद्धा इथे आता कोर्टाने शिक्षा सुनावलेली असते आणि मधुभाऊंना इथे आता निर्दोष सिद्ध केलेलं असतं.